हरे कृष्णा 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 हरे हरे। राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरद हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, राष्ट्रसंत सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की जय, आनंद रामदास बाबा महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। संत मायबाप, साधक मायबाप, बंधू भगिनी सर्वांना कोटी कोटी जय हरी। आज सेवा करण्याचा जो योग आला, या कार्यक्रमाचे जे काही ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ती मंडळी हरिभक्त परायण गुरुवर्य नारायण महाराज भोईर, हरिभक्त परायण सौ लक्ष्मी महाराज भोईर, हरिभक्त परायण गुरुवर्य अरविंद जय हरी महाराज भोईर, हरिभक्त परायण सौ अनिता महाराज भोईर, हरिभक्त परायण गुरुवर्य चिंतामण महाराज भोईर, हरिभक्त परायण सौ जिल्हावती महाराज भोईर, मुले व सौ हरिभक्त परायण सौ चेतना चेतन भोईर, हरिभक्त परायण सौ काजल राजेश्वर भोईर, हरिभक्त परायण श्री व सौ अक्षदा चंदन भोईर, हरिभक्त परायण श्री अच्युत अरविंद भोईर, हरिभक्त परायण श्री श्याम महाराज चौधरी, मुली जावई, हरिभक्त परायण श्री वसौ रेशमा तुकाराम केने, हरिभक्त परायण श्री वसौ शैलजा गणेश म्हात्रे, हरिभक्त परायण श्री वसौ देवश्री अशोक गायकवाड, हरिभक्त परायण श्री वसौ विना वैभव मडवी, हरिभक्त परायण श्री वसौ वैष्णवी कुणाल म्हात्रे। अशा या महात्म्यांच्या कृपेने आणि निमित्त आहे हरिभक्त परायण सुदाम महाराज भोईर यांनी ठाणे महानगरपालिकेमध्ये आणि सेवा केली, तर त्या सेवापूर्ती निमित्त आणि आजचा हा कार्यक्रम आहे। विषय असा आहे, माझे या विस्तारलेपणाचे नेना हे जगतची नो हे आगवे, जैसे दूध मुराले सोवावे तरी त्याची दही, का बीजची झाले तरू आजवा भांगाराचे अलंकारू, तैसा मध्ये एकाचा विस्तारू ते हे जग। माय बाप हो, देव कशाला म्हणतात, देव कसा आहे आणि देव केवढा आहे याचा विचार जर केला तर अजून आमच्यासारख्या महाराज लोकांचा फक्त मंदिरापुरता देव आणि तीर्थपुरता देव असाच परमार्थ चाललाय।
मंदिरापुरता तीर्थपुरता देव आहे आणि देव व्यापक आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची. काय सांगतात माऊली? पांडुरंग परमात्मा फक्त पंढरपूर नाही म्हणतात, जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्वत्र भरलेला आहे. त्याचा अर्थ असा होतो, सच्चिदानंद राष्ट्रसंत श्रीपाद बाबा चव्हाण सांगायचे, आत्माच देव आहे हे महाराष्ट्रातील किती कीर्तनकारांना कळालं. काय भाषा होती? आत्माच देव आहे हे महाराष्ट्रातील किती कीर्तनकारांना कळालं. एकाला बी कळालं तर म्हणायचं जा. आणि आजही तेच बोलायची वेळ आलेली आहे. आत्माच देव आहे हे आजही महाराज लोकांच्या डोक्यात बसत नाही. मग आत्मा जर देव आहे तर तो कसा आहे? मग एक हरी आत्मा जीव शिव सम, अरे वाया तू दुर्गम न घाले. मग हरी आत्मा जीव शिव हे सगळे मिळून एक आहे. देव वेगळा आणि भक्त वेगळा, देव वेगळा आणि हे जग वेगळं असं नाहीये. यांची नामे ही अनाने, माऊली म्हणतात यांची नावं वेगळी वेगळी असतील. यांची नामे ही अनाने, अनारिसे वर्तने, वेश ही शिनाने. आघवे यांचे वेश वेगळे वेगळे आहेत, नावं वेगळे वेगळे आहेत, कर्म वेगळे वेगळे आहेत, आकार वेगळा वेगळा आहे. आईसे देखोनी किरीटी, भेद सुशी हनपोटी, तरी जन्माची एकुटी न लाशिरी. आणि अर्जुना, असं वेगळं वेगळं पाहून जर तू भेद करशील तर कोट्यावधी जन्म घेऊनही तुला उद्धार नाही व्हायचं. बघा आता का शरा मारला, कोट्यावधी जन्म घेऊनही उद्धार नाही व्हायचा. आणि सगळं आपल्याला ह्याच देहामध्ये करायचं. याची देही याची डोळा आणि भोगू मुक्तीचा सोहळा. परत आम्हाला जन्म मिळेल आणि परत आम्ही चांगला परमार्थ करू. नाही नाही नाही, आताच कल करे सो आज कर, आज कर सो अभी कर. आताच पाहिजे, आताच तो विचार व्हायला पाहिजे. मग काय विचार करायचा आहे? तर संत महात्म्यांनी जे नाम दिलं, तो अनुग्रह केला, जो बोध केला, त्याचा विचार व्हायला पाहिजे. अनुग्रहाचं चिंतन झालं पाहिजे आणि बोधाचा निश्चय झाला पाहिजे. बोधाचा निश्चय म्हणजे अहम ब्रह्मास्मी, हे ब्रह्म मी आहे. मी देह नाही, देहाचे कर्म माझे नाहीत, देहाचा धर्म माझा नाही. हे ब्रह्म मी आहे, मी आत्मरूप आहे आणि केवढा आहे. या देहापुरता का? अहम ब्रह्मास्मी म्हणजे मी देहापुरता का? नाही नाही, खैरविदम ब्रह्म, मी व्यापक आहे, देहापुरता नाही, विश्वामध्ये आणि बहुत बहुत बदलत आहे. सांगा आता, हा जो परमार्थ संत महात्म्याने सांगितला, तसा परमार्थ आम्ही जगतो का? तसा परमार्थ आम्हाला आणि अभिप्रेत आहे का? देवाच्या नामात काही ताकद आहे, काय पॉवर आहे? त्या ताकदीचा आम्ही अनुभव घेतला का? अभंग म्हणतो आम्ही तुकाराम महाराजांची, कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप. कंठ सद्गतीत होतो, डोळ्यातून आनंद अश्रू वाहतात, अंगाला डवटवीत असा घाम येतो, हसतो तो, रडतो, गातो, नाचतो. गाये नाचे उडे आपुलिया छंदे,
मनाच्या आनंदे आवडीने. हे सगळं काय लिहून ठेवलं संत महात्म्याने आणि कशा करता लिहून ठेवलं? असा अनुभव तुम्हाला आपल्याला घ्यायचा आहे. रंगून जायचंय परमार्थामध्ये, रंगून जायचं. परिवर्तन नको आम्हाला, परिवर्तन नाही पाहिजे. आणि ही जी अनुभूती आहे ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय 9 श्लोक क्रमांक 34 शेवटच्या श्लोकामध्ये आणि असं सांगितलं, अशा ओव्या आहेत. चित्त चाकाटले आटू घेत, वाचा पांगुळली जितीच्या तेत, आपाद कंचुकीत रोमांचाले, अर्धोन्मिलित डोळे वर्षताती आनंद जळे, आतुलिये सुघोर मिटेनी बळे, बाहेर कापे बे अगवाची रोममुळी, आली श्वेत कनिका निर्मळी, लेला मोतियांची कडियाळी आवडे तैसा. काय सांगितलं? रोमांच येतात, घाम येतो डोळ्यातून, गळा 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 आनंद अश्रू वाहू लागतात. आणि असं पाहून बरीच मंडळी, बरीच महाराज मंडळी, सामान्य मंडळी सोडून द्याव, सामान्य जनतेला आणि माप आहे. सामान्य जनता लाखपटीने लायक आहे बाबा म्हणून सांगायचं. पण या व्यासपीठावर बसून उभा राहून जे सांगणारी मंडळी आहे ते भ्रमिष्ठ आहे, ते लायक नाही, ते भ्रमिष्ठ आहे. ही मंडळी लायक आहे समोरची. तो कसा बी असू द्या, तो कसा बी असू द्या, तो आधी जरी अनाचारी तरी सर्वोत्तमच अवधारी, तैसा बुडाला महापुरी न मरता निघाला. तो लायक आहे. आणि म्हणून हे जे नाम जे आहे, नाव आणि नाम, जन्माला आल्यावर जे काय ठेवलं जातं त्याला नाव म्हणायचं. श्रीकृष्ण हे नाव जन्माला आल्यानंतर ठेवलं, राम हे नाव जन्माला आल्यानंतर ठेवलं. आणि तुम्हाला सुद्धा, तुम्हाला आम्हाला जे नावं आहेत ही नावं जन्माला आल्यानंतर ठेवली. पण नाम असं आहे, नाम हे अनादिकालचं आहे. राम 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 सर्वच म्हणती, सगळे म्हणतात राम राम, परी न ओळखती आत्मा राम. श्रीरामाशी राम ठाऊक असता, तरी का शरण जाता वशिष्ठाशी. दशरथाचा राम आहे त्रिकाळाचा, अनंत काळाचा आत्मा राम. काय नेमकं हे संत महात्म्याला काय सांगायचं आहे? अरे श्रीराम हा त्रेतायुगातला आहे आणि आत्माराम हा अनादिकालचा आहे. श्रीराम प्रभूच्या आधी परमार्थ होता, श्रीराम प्रभूंच्या जन्माच्या आधी परमार्थ होता. वशिष्ठ मुनींचा परमार्थ चालू होता, श्रीकृष्ण जन्माच्या आधी परमार्थ चालू होता. राम केला ब्रह्मज्ञानी, वशिष्ठ मुनी तारक, कृष्ण गुरु सांदीपनी परब्रह्म दावी. सांदीपनी गुरूंचा परमार्थ चालू होता त्याच्या आधी. मग रामकृष्ण हे नंतर झालेला अवतार आहे. जन्मावर जेव्हा ग्लानी येते, ती ग्लानी दूर करण्यासाठी आणि त्या निर्गुण निराकार परमात्म्याला साकार व्हावं लागतं आणि धर्माचं रक्षण करावं लागतं. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभुत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. अर्जुना, ज्या ज्या वेळेला धर्मावर ग्लानी येते त्या त्या वेळेला आणि
मला अवतार घ्यावा लागतो, म्हणजे त्याच्या आधी तो होता, अवतारित झाला, नामरूपाला आला. मग तो कसा होता, त्याच्या आधी कसा होता, तर तो आत्मरूपाने होता. आणि आत्मसत्ता ही अनादिकालापासून आज तागायत आहे तशीच आहे. आता या पोकळीला आम्ही काय म्हणतो, हे आकाश आहे, ही पोकळी आकाश आहे. पण या पोकळीमध्ये कोंदून कोंदून काय भरलंय? अरे तोच भरला ना, ते चैतन्यच भरलेलं आहे ना. पै गगन जेवढे तैसे पवनू गगनी तेवढाचे असे, सहज हलविल्या वेगळा दिसे एरवी गगन त्याची. तो या गगनामध्ये, या आकाशामध्ये जसा वायू ओतपोत भरलेला आहे, तसा परमात्मा सुद्धा ओतपोत भरलेला आहे. म्हणून संत महात्मे सांगतात की देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव कोठे काय. अरे देवाला रूपही नाही, गावही नाही, नावही नाही. अव्यक्त निराकार, तो अव्यक्त आहे, निराकार आहे. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथोनी चराचर हरिशी भजे. आणि असं ते तत्व. आणि सद्गुरुनाथांनी तुमच्या आमच्या मस्तकावर हात ठेवला आणि सांगितलं की बाळा, ते तत्व तू आहेस, ते ब्रह्म तू आहेस. हात ठेविला मस्तकी, देवानी प्रसाद केले सुखी. मग काय प्रसाद दिला? बोध दिला मज सांगा ते, मार्ग दाविला नीट, भ्रांती समूळ गेली, दिसू लागली वाट, नाचत प्रेम छंदे, चालो लागलो सपाट, एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ. बोध दिला माझं सांगा. साधी गोष्ट आहे का? बोध साधी गोष्ट आहे. आणि बोध कशाला म्हणतात? साधू बोध झाला तो निरवणी आठेला, त्याचा उद्धार झाला, तो त्या परमात्म्याशी ऐक्य पावला. देव पाहुयाशी गेलो आणि देव होऊन बैसलो. सद्गुरूंनी आणि ही क्रिया आपल्याला अनुभवाला आणून दिली. देव पाहायला म्हणून गेलो आणि देव होऊन बैसलो. अशा त्या परमात्म्याचं आणि विचार केला तर तो कसा आहे, तर माऊली सांगतात की माझे या विस्तारलेपणाचे नावे, हे जगाची नव्हे आधी. अरे अर्जुना, हे जग म्हणजे माझा विस्तार. या जगाला देव मानतात का महाराज लोक? समोर जी काय मंडळी आहे, हे विश्व आहे, यांच्या कर्माकडे पाहतात की देव मानतात? कर्माकडे पाहतात. हे असं आहे आणि हे तसं आहे. कौरव पांडवांच्या यज्ञामध्ये अशी मंडळी जेवायला बसली होती. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने दुर्योधनाला बोलवलं, दुर्योधन इकडे, आणि सांगितलं की दुर्योधन, या मंडळीमध्ये ही जी जेवायला बसलेली मंडळी आहे, त्याच्यामध्ये सज्जन किती आहेत हे जरा मला सांग म्हणाल. आणि दुर्योधन त्या पंक्तीमध्ये फिरत 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 आला, देवाकडे आला. देवा, एक पण सज्जन नाही म्हणा, एक पण सज्जन नाही. तीच मंडळी होती. देवाने धर्मराजाला बोलवलं. धर्मराजा, या मंडळीमध्ये ही जेवायला बसलेली मंडळी आहे पंगत, याच्यामध्ये दुर्जनी किती आहेत हे जरा मला सांग म्हणा. धर्मराजाच्या पंक्तीमध्ये फिरतात, हात जोडतात सगळ्यांना. ताई, माई, अक्का, भाऊ, दादा, पोटभर जेवा, सावकाश होऊ द्या, जे लागेल ते मागून घ्या, घाई करू नका. आणि देवाकडे आले, सांगतात देवा, याच्यामध्ये दुर्जन एक पण नाही, तुमच्यामध्ये यांच्यात काही फरकच नाही म्हणा.
म्हणजे सगळी मंडळी हरिरूप आहे, सगळी मंडळी कृष्णरूप आहे. हे कोणाला दिसलं? धर्मराजाला. आणि दुर्योधन म्हणतो एक पण सज्जन नाही. अरे मंडळी तीच आहे, विश्व तेच राहील, फक्त अधिष्ठान दृष्टीने जगाकडे पाहिजे. मग अधिष्ठान दृष्टी म्हणजे बाबा सांगायचे तुमच्या अंगावर कपडे आहेत का कापूस आहे? आम्ही म्हणायचो कपडे आहेत. बाबा म्हणायचे चूक. मग कपडे नाही कापूस. ब्रह्म दिशे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिशे उघडे. एकची धागा नाना परी कपडे, धोतर आणि लुगडे जगामध्ये ब्रह्म दिशे उघडे. एकची सोने नाना परी लेणे, बाळी आणि बुगडे जगामध्ये ब्रह्म दिशे उघडे. अरे एवढा राईट फाईट प्रमाणे सांगितलं या महात्म्याने. राष्ट्रसंत सच्चिदानंद श्रीपाद बाबांनी जे ज्ञानेश्वरीमध्ये आहे तेच बाबांच्या मुखातून बाहेर आलं होतं. अरे वेदांताचा सिद्धांत सांगितला या महात्म्याने. मग वेदांताचा सिद्धांत काय? जीव ब्रह्माचं ऐक्य आहे, हा वेदांताचा सिद्धांत आहे. म्हणजे जीव आणि ब्रह्म एक आहे. मग आपण स्वतःला जर जीव समजत असलो तरी त्या ब्रह्माचं आपलं ऐक्य आहे ना. आपल्याला तर मिळवून दिलं, जीवाशिवाचं ऐक्य करून दिलं त्या महात्म्याने. ज्यांचं झालेलं नाही ते सुद्धा ब्रह्मचं आहे, देवाचं आहे. जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप, पूजा ध्यान जप त्याशी नाही. जे डोळ्याला दिसतंय ते सगळं हरिरूप आहे, सगळा परमात्मा आहे. आणि म्हणून एकच विनंती आहे की जो एकदिवशी भाव जो आहे देवाबद्दलचा, एकदिवशी भाव, मंदिरापुरता देव, तीर्थापुरता देव तो काढून टाका. आणि सर्व ठिकाणी हा परमात्मा भरलेला आहे. मागे पुढे उभा राहे, संभाळीत आलिया आघात निवाराया. ते म्हणतात की का बीजाची झाले करू. अरे बीजच झाड झालं, झाड आणि बीज एकच आहे. अथवा भांगाराचे अलंकार, भांगार म्हणजे सोनं, सोनं दागिनं बनलं कैसा. म्हणजे एकाचा विस्तारू ते हे जग. आणि अशा प्रकारे अर्जुन माझा विस्तार जर पाहशील, माझं स्वरूप जर खऱ्या अर्थाने पाहशील तर हे जग माझं स्वरूप आहे, हे विश्व माझं स्वरूप आहे. सगळा देव आहे इथून तिथून, कोणाच्या कर्माकडे पाहिजे काही गरज नाही. अधिष्ठान आणि असा हा विचार त्या माऊलीने सांगितला. अध्याय 9 आहे आणि श्लोक क्रमांक हा 4 आहे. या 4थ्या श्लोकातल्या या 2 ओव्या आपल्या पुढे मांडल्या. खूप आनंद वाटला. सगळी मंडळी भेटली आणि सगळ्यांचं दर्शन झालं. एकच विनंती आहे की निश्चयामध्ये फरक होऊ देऊ नका. बुद्धी निश्चय आत्मज्ञान. आत्मज्ञान जर आपल्याला सिद्ध करायचं असेल ना तर बुद्धीचा निश्चय करा. काय निश्चय करा बुद्धीचा? मी देह नाही, ते ब्रह्म मी आत्मरूप आहे. आणि केवढा आहे? या देहापुरता नाही, अरे विश्वभर आहे, जागा शिल्लक नाही असा. आणि होत होत बनलेला आहे. ती गवळण म्हणते कहा पगडारो देखे अनेरा, देखे तो सब वहीने घेरा. आता मी पाय कुठं ठेवू? चालताना मी पाय कुठं ठेवू? जिथं पाय ठेवायला बघते तिथं तो परमात्मा आहे असं मला दिसतो. का पगडारो देखे अनेरा,
देखे तो सुख वही नाही गेला, याला म्हणतात परमार्थ. हो, परमात्मा विश्वभर आहे आणि तो आणि मी एक आहे. हे कळल्यानंतर वेदांतचा सिद्धांत तुमच्या आमच्या हातात आला की ब्रह्माचं आहे का आपल्या हातात आलं, हातात आणून दिलं या महात्म्याने, त्या भगवंताशी एक करून दिलं. आता जन्म नाही रे अनेक आणि तुका म्हणे माझे भाग. वाईट झालं, आता काही बी झालं तरी जरी आजार जरी आला आता मोठा तरी सुद्धा आजार कोणाला येणार? आजार देहाला येणार. जन्म मृत्यू जरा व्याधी आत्म्याला नाही येत, देहाला आहे. जन्माला येणं देह जन्माला येत, मृत्यू देहाला आहे, म्हातारपण देहाला आहे, आजारपण देहाला आहे. बाबा आजारी झाले शेवटच्या वेळेला महाराष्ट्रभरातून लोक गुटीला यायचे बाबांना बघायला. 20-22 दिवस बाबांच्या पोटामध्ये अन्न नाही पाणी नाही अशी अवस्था होती. बाबांना गिळवत पण नव्हतं, आवाज खोल गेला होता. आम्ही नांदगावहून जायचो बाबांच्याकडे बघायला भेटायला. तर प्रत्येक कधीही जा बाबांचं घर भरलेलं असायचं, 4-5 गाड्या आणि भरून माणसं आलेली असायची. आम्ही जवळ गेलो, बाबांनी बोलून घेतलं, हात केल्याची खून केली. आम्ही जवळ गेलो तर म्हणे बाबा म्हणे भाऊ ही मंडळी रोज मला बघायला येतात आणि म्हणतात बाबा तुम्हाला काय आजार आहे, तुम्हाला काय त्रास आहे, तुम्हाला काय होत आहे. बाबांनी काय म्हणावं? म्हणे भाऊ आजार द्यायला का आत्म्याला? आजार द्यायला आहे, आत्म्याला नाही. आपण आत्मा आहोत. मला काय झालंय म्हणे. बाबा काय बोलले? मला काय झालंय म्हणजे मी ब्रह्म आहे, हा जो काही निश्चय आहे, बुद्धी निश्चय आत्मज्ञान, जो काही दृढ निश्चय जो होता तो असा बाबाने आम्हाला त्यावेळेला सिद्ध करून दाखवला. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे परिपूर्ण तत्पर आहे अहर्निश. हा सिद्धांत बाबांनी आणि लास्टपर्यंत दाखवला आणि त्या पद्धतीने आपल्याला सुद्धा तसंच राहायचं आहे. आपण बोलतोय, कधी कधी बोलतो आपण, पण बोले तैसा चाले असं होत नाही. थोडासा थंडीताप आला की आपण लगेच खचून जातो. आता खूप आजार आहे, खूप आजार आहे, खूप आजार आहे, बरंच वाटत नाही, बरंच वाटत. अरे आजार देहाला आहे. बोध सांगतो की अहम ब्रह्मास्मी, ते ब्रह्मत्व आहे. तुला आता आजार नाही, तुला जन्म बी नाही, तुला मरण बी नाही, अशा अवस्थेला पोचवले संत महात्मे. तर असो, अशा प्रकारे माझे या विस्तारलेपणाचे नावे हे जगची नो हे आगवे देशे दूध मोराले सुभावे त्याची दही का बिजची झाले तरू अथवा भांगाराचे अलंकारू तैसामध्ये एकाचा विस्तारू ते हे जग या 2 ओळीवर आणि जे काही बाबांच्या कृपेने बोलता आलं ते बोलण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा माऊलीच्या चरणी अर्पण करून, बाबांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम. पुंडलिक वरदे हरी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एकनाथ महाराज की जय. सब संतन की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. राष्ट्रसंत सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की जय. सच्चिदानंद रामदास बाबा महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सुंदर अप्रतिम अशी प्रवचनाची सेवा गुरुवर्य हरिभक्तपरायण वळकंदे महाराज यांनी सर्व श्रोतेवर्गाला बोधामृत पाजलं, त्याबद्दल धन्यवाद. आता लागलीच हरिभक्तपरायण गुरुवर्य वंदनाताई माळी यांचं सुसावे असं प्रवचन होईल. सर्वांनी त्याचाही लाभ घ्यायचा आहे. चला. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे,
हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण राधा कृष्ण पुंडलीकावद्य हरिठ्ठ श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। नारायण लक्ष्मण बलभीमा ओ सकयानंदा, नारायण लक्ष्मण बलभीमा हो सख्यानंदा, नारायण लक्ष्मण बलभीमा ओ सकयानंदा, नारायण टाळी वाजवा सगळ्यांनी. लक्ष्मण बलभीमा हो सख्यानंदा, शांतामाई बंडोबा बाबा श्रीपादा, शांतामाई बंडोबा केरो बाबा श्रीपादा, शांतामाई बंडोबा बाबा श्रीपादा, शांतामाई बंडोबा केरो बाबा श्रीपादा, रामदासा नारायण माने बाबा धनराजा, 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 नारायण लक्ष्मण बलभीमा ओ सकयानंदा, नारायण लक्ष्मण बलभीमा हो सख्यानंदा, नारायण लक्ष्मण बलभीमा ओ सकयानंदा, नारायण लक्ष्मण बलभीमा हो सख्यानंदा, सद्गुरुनाथ महाराज की जय।